लीला, हो मला बाबा. तुला एक विचारायचं होतं. काय झालं बोला ना. लीला, एजंटच्या घरात तू आनंदात आहेस ना? उशांचे आभ्रेत सापडत नाहीत मला बाबा. कुठे ठेवले तो जरा सांगतो का? लीला, मी काय विचारतोय, एजंटच्या घरात तू खुश आहेस ना? हो बाबा, म्हणजे काय? लीला, लीला, इकडे इकडे ये लीला. मला माहितीये, तुलाही माहितीये, तुला खोटं बोलता येत नाही. काय विचारतोय मी, एजंटच्या घरात तुला काही त्रास तर नाहीये ना? बाबा काही असता तुमचं, हा काय प्रश्न आहे? माझं आत्ताच तर लग्न झालंय, त्यामुळे आता तिकडच्या माणसांना समजून घ्यायला, तिथे रुळायला थोडासा वेळ तर लागणारच ना मला. तसं असेल तर ठीक आहे. आणि माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एक ना एक दिवस ना तू एजंटच्या घरातल्या सगळ्या माणसांची मन जिंकून घेशील बघ. तुला वाटत असेल तुझा बाप असं का विचारतोय, पण का कुणास ठाऊक, आज तू एजंटकडे बघत होतीस ना, तेव्हा तुझ्या नजरेत मला अशी एक साशंकता वाटली. म्हणजे हा माणूस नक्की चांगला आहे ना, असा विचार तर तुझ्या मनात येत नाही ना? तिला काय विचारतोय मी? हो म्हणजे काय बाबा, सगळ्यांनाच माहिती आहे जी किती चांगली आहेत. तुलाही असं वाटतंय ना? मग ठीक आहे. काय तुझ्या आणि एजंटच्या नात्यामध्ये ना गैरसमज निर्माण होता कामा नये. तिला गैरसमज ही अशी गोष्ट आहे ना की ती नाती संपवून टाकतात. आणि एजंट खूप चांगले आहेत, तू त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी जरा अभ्रे घेऊन येतो. बाबा तुमचा एजंटवर केवढा विश्वास आहे, पण तुम्हाला कल्पनाच नाहीये की त्यांनी आपला केवढा मोठा विश्वासघात केलाय. बाबा त्यांनीच आपल्या रेवला किडनॅप केलं होतं, तिच्या मानेवर चाकू ठेवून मला त्यांच्याबरोबर लग्न करायला भाग पाडलं. त्यांनी खून केल्याचा एक निनामी फोन मला येतोय. हे सगळं कसं सांगू मी तुम्हाला? खरं काय खोटं काय हे शोधून काढायच्या एकमेव हेतूने मी जागीरदारांच्या घरी राहते. आता हे सगळं मी तुम्हाला सांगू तरी कसं आणि तुमच्यापासून लपवू तरी कसं? काय ग लीला, कसला विचार करतेस? नाही नाही, ते सहजच आपलं काहीतरी. थांब थांब, बाबा आहे मी तुझा. मला माहिती आहे तुझ्या आणि एजंट मध्ये अवघडलेपण आहे. त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, पण तू हार मानणार नाहीस. तुझं एजंटशी असलेलं नातं सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करशील. मला वचन दे. सो आय होप तुम्हाला सगळं नीट कळलंच असेल इन्स्पेक्टर विक्रांत. हे घ्या. थँक्यू. तुम्ही कसं काय ओळखताय यांना? ते इन्स्पेक्टर विक्रांतच सांगतील तुम्हाला, नाही का? हो, सांगतो मी. ते काय आहे, एका केसच्या संदर्भात आमची एकदा भेट झाली होती.
त्याच विषयी बोलायला मी इथे आलो एजंटशी. नाही पण म्हणजे तुम्हाला कसं कळलं ना की एजे आज इथे आमच्या घरी राहणार आहेत? आय थिंक आपलं सगळं बोलणं झालेलं आहे इन्स्पेक्टर विक्रांत. आणि रात्र पण खूप झालेली आहे. यू मे गो ना. हो हो, येतो एजे. या सगळ्याची सुरुवात फक्त तुझ्यामुळे झाली. तुझ्यामुळे बरंच काही गमवून बसलोय मी. पण मी सगळं विसरणार नाही ना, आणि तुलाही विसरू देणार नाही. एजे नाही, खूप रात्र झाली आहे, दमला असाल तुम्ही. हा, आराम करा, झोपा आता. झाली आहे सगळी व्यवस्था? हा रेऊ, ए रेऊ. हा, अगं, मी सांगितलेलं काम केलंस का तू? काय झालं? तुमची खोली आवरलीस का? हा, चादर घातलीस, उच्याचे अब्रे बदललेस का? हा, काय बोलते मी? लक्ष कुठे आहे तुझं? हो झालंय, केलं सगळं. केलंस ना? हा, बर बर. ओ, मला बोलायचं तुमच्याशी. या. मी काय इथे झोपायचं? हो, म्हणजे खरं तर हा बेड माझा आणि रेऊचा आहे. पण कसं आहे ना, तुम्ही जरी तुमच्या बेडरूम मध्ये मला सोफ्यावर झोपायला लावलेलं असलं ना, तरी मी चांगली आहे. त्यामुळे मी असं करणार नाही. तुम्ही झोपावर, मी झोपते खाली. तू वर झोप, मी खाली झोपतो. नको नको नको, अभिराम जहागीरदार खाली झोपणार नाही. नको नको, तुम्ही झोपावर. तुम्हाला काय सवय नसेल. आणि तसंही जर कोणाला कळलं ना की तुम्ही असे खाली झोपलात तर माझीच खरडपट्टी काढतील. कशाला उगाच, झोपा तुम्ही वर. पण काय गंमत आहे ना, म्हणजे बघा ना, मी तुमच्याकडे असताना तुम्ही माझ्याशी कसं वागलात हे मी कोणाला सांगूही शकत नाही. बरं, आता तुम्ही माझ्या रूम मध्ये असताना खाली झोपा असंही तुम्हाला म्हणू शकत नाही. इजी, मला काही कळत नाही, कुठे झोपू मी? माझा बेड सोडून मी तर कुठेही झोप. झोपा झोपा. तुम्ही एसी शोधताय का? आमच्याकडे नाही एसी. पण खिडकी आहे, ती उघडली ना की छान वारा येतो. आय एम फाईन. तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर मला अजिबात विचारू नका. पाण्याचा तांब्या ठेवलेला आहे, फॅन सुरू आहे, खिडकी उघडली आहे, पांघरूण आहे. त्यामुळे तर तुम्हाला जे काय हवं ते सगळं इकडे आहे. त्यामुळे तुम्ही पटकन झोपून घ्या. झोप आता तू प्लीज. आय एम फाईन. कळलं? तुम्ही असेच झोपणार आहात का? दुसरं काही ऑप्शन आहे?
अचानक इथे राहायचं ठरलं. मी काय तयारी करून आलो नव्हतो. आणि आत्ता कपडे मागवायचे म्हणजे खूप उशीर होईल. जाऊ दे. नाही, असे ह्याच कपड्यात कसे झोपाल? मी ना बाबांचं काही आहे का बघते. हा, नाही नाही, काय गरज नाही त्याची. प्लीज, आय बी फाईन. फाईन कसं? तुम्हाला एसीत झोपण्याची सवय आहे, आमच्याकडे काही एसी वगैरे नाहीये. ह्या कपड्यात खरंच खूप गरम होईल. नाही, तुम्ही थांबा, मी आणते काय. नीला, नीला. हे घ्या. कपडे खूप साधे आहेत. दुसऱ्यांचे कपडे घालून कसं झोपायचं? पण मी जर नाही म्हणालो तर परत माझं नको म्हणणं म्हणजे आर्थिक परिस्थितीवर येणार आणि लीलाचे बाबा परत हट होणार. नाही, मी घालतोय कपडे. घाले. धुतले ते स्वच्छ आहे. थँक्यू. मला चेंज करायचंय. अरे हो, अहो चल चल. हा. लीला, हा, काय काय? उघडलंच नाही अजून. माझे कपडे त्यांना व्यवस्थित झाले ना? मला काय माहिती, बघा ना, अजून उघडलंच नाही. मी बाहेरच उभी आहे. त्यांना इतका वेळ काय लागतोय? कपडे बदलायला इतका वेळ? बराच वेळ झाला. काय करतायत काय आत? आता काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? बाबा, कपडे बदलायचे काय प्रॉब्लेम होणार? मी बघते, थांबा. हा, काय हसते? नाही नाही एजे, नाही खरंच खरंच मी सांगते, तुम्हाला छान दिसताय. अय्या, एक काम करते मी, असे 3-4 लेंगे शिवूनच घेते. पुढच्याला राहायला याल ना तेव्हा मग तुम्हाला वापरते. हो की नाही? लीला, मला दिसतं का असं हसून? काय वाटेल त्यांना? हो, काही लागलं तर सांगा. हा? चल 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 चल. शुभरात्री. एजे, झोपा. तुला एकदा सांगितलं ना, तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्या आयुष्यात आणि माझ्या रूम मध्ये अजिबात जागा नाहीये. तू माझ्या रूम मध्ये आलीस तेव्हा मी तुला एवढा त्रास दिला, तरी तू माझ्यासाठी एवढं का करते? कारण आमच्याकडे आम्ही पाहुण्यांशी चांगलंच वागतो. आणि तुम्ही काय साधे सुधे पाहुणे आहात का? किडनॅपर आहात.
तुमचा काय भरोसा? परत माझ्या माणसांना त्रास द्या. आणि त्यांना तो केक एवढा आवडला ना की मला त्यांनी तिथल्या तिथे 2 ऑर्डर्स दिल्या. मग माझी बहीण आहेच भारी. अरे जावे बापू, तुम्ही एवढ्या सकाळी उठला? हो, गुड मॉर्निंग. मी नॉर्मली 6 वाजता उठतो, पण तुम्ही तो ऑलरेडी चहा वगैरे घेऊन बसलेला आहात. तुम्ही किती वाजता उठता? आम्ही 4:45लाच उठतो सगळेजण. तुम्ही बसा ना. काय देऊ तुम्हाला? चहा, कॉफी की तुमचं ते हे हिरवा चहा देऊ? ग्रीन टी. हा तेच ते. नाही नाही, मी अंघोळ झाल्याशिवाय काही खात नाही. मी पाणी आण. नाही नाही, मला प्यायला पाणी नकोय, मला अंघोळीला पाणी. हो, त्याचसाठी आणतोय पाणी. आणि म्हणजे बाथरूम मध्ये नॉर्मली पाणी असतं ना, आणतो. मला कळलं नाही. नाही म्हणजे असतं पाणी आमच्याकडे पण ते सकाळी 5 ते 6. एकदा 6 वाजले ना की आमच्या मोरीतलं पाणी गायब होतं आणि बाहेरच्या नळाला येतं. मोरी? मोरी म्हणजे बाथरूम. आणि पाणी जातं म्हणूनच तर आम्ही सगळे लवकर तयार होऊन बसतो. इन केस 6 नंतर अंघोळ करायची झाली तर तुम्ही कसे अंघोळ करता? तर बाहेरच्या नळाचं पाणी आणायचं आणि मग ते मोरीत घेऊन जायचं. मोरीमध्ये म्हणजे ते बाथरूम मध्ये न्यायचं, आंघोळ करायची. सोपं आहे सगळं. तेजे, पाणी मी घेऊन येतो. नाही नाही नाही, तुम्ही नका आणू, मी आणतो. द्या मला. तुम्ही ताई अहो, तुम्हाला कसं जमेल? मी घेऊन येतो ना. काही प्रॉब्लेम नाही, मी आणतो. द्या. अहो, मी पाणी आणणार आणि गरम करून देणार. हे बघा, एनिवे मला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय नाहीये. मला द्या तो. अहो पण हे जे तुम्ही नका आणू. हो, तुम्ही पाहुणे आहेत आमचे. बरं दिसतं का ते? आणि तसंही तुम्हाला नाही जमणार ते. तसे तुम्ही आणणार तसे मी आणणार ना. अहो एजे थांबा, म्हणजे मी जाते ना आणायला. तुम्ही कसं मावशी सांग ना ग. द्या मला द्या. एजे तुम्ही राहू द्या. बाबा बस, मी करीन ना मॅनेज. ओके, तुम्ही नका काळजी करू. द्या द्या. अहो बात एजे अगो ते काय तुम्ही हा बरं दिसतं का ते? हा तुम्ही थांबवायचं नाही का? अहो जावई बापू गेले बादली घेऊन पाणी आणायला. मावशी बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बघते. थांबा. तुम्ही पण ना, खरंच कळत नाही तुम्हाला? बघा 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 कसं दिसतंय ते. हे आपलं घर म्हणजे ना नुसतं दारिद्र्याचं प्रदर्शन मांडले सगळीकडे.
सगळं सेकंड हँड, सगळं मोडकं तोडकं सगळं तुटलंय. माझंच नशीब फुटकं. वा